लाठी हल्ले करण्यावर चौकशी झालीच पाहिजे। नीट पेपर फुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीमार आणि केंद्र सरकार विरोधात सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रपतींना निवेदन। राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याचीही केली मागणी। सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष महाराष्ट्र यांच्या वतीने देशातील नीट पेपर फुटी प्रकरण, दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेला कथित लाठीमार आणि शिक्षण क्षेत्रातील वाढत्या गैरव्यवहारांच्या निषेधार्थ राष्ट्रपतींना निवेदन तहसीलदार दत्तात्रय जाधव, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना देण्यात आले। हे निवेदन 23 जुलै रोजी नवापूर येथे सादर करण्यात आले असून केंद्र सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। निवेदनात म्हटले आहे की दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईचा निषेध करण्यात येत असून विद्यार्थ्यांना न्याय मिळावा यासाठी केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावीत, तसेच शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करून देशातील परिस्थितीचा आढावा घ्यावा, केंद्र सरकारची जबाबदारी निश्चित करावी आणि आवश्यक असल्यास राष्ट्रपती राजवट लागू करून देशात शांतता व न्याय प्रस्थापित करावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे। निवेदनात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई देणे, दोषींवर कठोर कारवाई करणे आणि पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचीही मागणी करण्यात आली आहे। या निवेदनावर सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव किशोर धमाले, जिल्हाध्यक्ष आर.टी. गावित, अध्यक्ष करणसिंग कोकणी, वंचित बहुजन आघाडीचे युवक तालुका अध्यक्ष उमेश पवार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। नीट पेपर फुटी प्रकरणी जे गेल्या 25 दिवसापासून आंदोलन सुरू आहे विद्यार्थ्यांचं, त्या आंदोलनावर हिटलरशाही पद्धतीने अमानुषपणे जो लाठीचार्ज झालाय, त्या लाठीचार्जामुळे अनेक विद्यार्थी जखमी झालेले आहे। कालच लाठीचार्जामुळे एका विद्यार्थिनीचा मृत्यू झालेला आहे। इतकं क्रूरपणे या आपल्या देशातल्या विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला केलेला आहे। यांच्या आम्ही सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीने जो पूर्ण महाराष्ट्र बंदचा आदेश काढलाय, त्याच्या नेतृत्वाखाली आज आम्ही नवापूरला तहसीलमध्ये आणि पोलीस स्टेशनला निवेदन दिलंय आणि निषेध करतो या मोदी सरकारचा। आज माननीय राष्ट्रपतींना विनंती आहे, या अर्धक्त माजवणाऱ्या मोदीशाही हिटलरशाही सरकारला ताबडतोब बरखास्त करा आणि एक शांततापूर्ण लोकशाही पद्धतीने सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रपतीने पुढाकार घ्यावा, अशी मागणी आज आम्ही या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी आणि सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष आणि राष्ट्रवादी पक्ष आणि काँग्रेस पक्ष अशा सगळ्या सहभागी पक्षांनी एकत्र येत आज ही मागणी करीत आहोत। मोदी शहाचं सरकार बरखास्त करण्यात यावं, अशी आमची मागणी केलेली आजच्या निवेदनात। आणि ज्या आमच्या प्रमुख 4 मागण्या आहेत, जे काल विद्यार्थिनी मृत्यू पावलेली आहे तिला शहीद घोषित करण्यात यावा आणि जे विद्यार्थी जखमी झालेले आहेत त्यांना 1 कोटी प्रमाणे प्रत्येकी नुकसान भरपाई देण्यात यावी। आणि प्रमुख मागणी जी आमची आहे की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि त्याला तसंच जबाबदार मोदी शहा हे तिघे जबाबदार आहेत, या तिघांनी ताबडतोब राजीनामा द्यावा, अन्यथा राष्ट्रपतींना हस्तक्षेप करून राष्ट्रपती राजवट लागू करावी।